राजाची आठव अशी एक पळत होता असं का एकदम जोरामध्ये पळत जातो. नाही हाऊस आहे की बघायला आम्हाला. मी अशोक जोशी, मी रामभाऊ जोशींचा नातू. मी प्रोफेशनली डॉक्टर आहे. गेले 15 वर्षापासून डॉक्टर आहे. मी MD मेडिसिन केलं आहे. शर्तींचा नाद आम्हाला लहानपणापासूनच आहे. आणि राजाबद्दल म्हणाल तर तो आमचा म्हणजे असा जीवच होता. जिथे जाईल तिथे एक नंबरच होता त्याचा. आता त्याच्या आठवणी फार कमी आहेत, कारण का तेव्हा आम्ही लहान होतो, म्हणजे 8वी 9वीला असेल तेव्हा, त्यावेळच्या गोष्टी आहेत त्या. राजाने आम्हाला अड्ड्यात कधी न्याय मागायला लावला नाही. कधी अंतरातच गाडी मारून यायचा. आणि आम्ही काय आता सध्या जातच असतो वरती, पण जेव्हा आम्ही नाव नोंदणी करतो यशवंत रामभाऊ जोशी या आमच्या अंबरनाथच्या नावाने, काही बालाजी ग्रुपच्या नावाने नोंदणी करतो, पण जेव्हा समालोचक ते नाव घेतात की यांच्या अंबरनाथचा राजा या काली पळत होता, तेव्हाही म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटतो. कारण आम्ही स्वतः तर नव्हतो तो काल म्हणजे त्याचा पळ बघायला, फक्त बैल बघितला होता म्हणजे घरी एकदम छोट्या वयात, म्हणजे आम्ही छोटा होतो तेव्हा. राजा बैल आहे ना, त्यांनी इतका नाव कमवला. रामभाऊ जोशी माझे मोठे वडील होते. कुठे न्याय मागायला लावला नाही त्यांनी. ते आम्ही त्या टायमाला, मी सुद्धा लहान होतो, त्यांच्या संगती जायचो कराड सातारा त्या साईडला. नमस्कार मंडळी, मी आलोय अंबरनाथ येथे. अंबरनाथ म्हणले की एका बैलाची आठवण येते, राजा. अंबरनाथचा राजा म्हणून ज्या बैलानं अक्षरशः महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला होता, तर आठवणीतील बैल. आज जागूया राजाबद्दल माहिती घेऊन. तर माझ्यासोबत आहेत ज्यानं राजानं ज्या व्यक्तीचं नाव प्रसिद्ध केलं महाराष्ट्रभर, त्यांची पुढची पिढी आहे. कैलासाचे रामभाऊ जोशी यांचे सुपुत्र आहेत. तर आज जागूया आठवणीतील राजाच्या सगळ्या गोष्टी. तर कधी पळायचा राजाचा काळ सांगा. 1992च्या नंतर त्यांनी सुरुवात केली होती. जवळजवळ 7 वर्ष बैल पळाला होतो. 7 वर्ष. खरेदी कुठली त्याची? खरेदी तर मालशिरसून आम्ही घेतलं होतं. कोणाकोणा? ते अण्णा काळे म्हणून होते, बरोबर, त्यांच्याकडून घेतलं. त्यांचा एक प्रसिद्ध बैल होऊन गेला, आपण त्याची मुलाखत घेतली. आठवणीतील प्रधान, त्याच दावणीचा बैल होता हा. बर, कितीला घेतलेला राजा? हा 55,000ला घेतला. बरं, कधीची गोष्ट सांगता ही? 1992ची असेल. अरे बापरे, म्हणजे त्या काळात तसा म्हणजे आपण जादा किमतीचा बैल म्हणू. बरं, तेव्हा घेतलं त्यावेळेसच राजा पळायचा का? म्हणजे तुमच्याकडे आल्यापासून तुम्ही पहिले पण पळत, त्यांनी फायनल मारल्यावर आम्ही घेतलं. कुठलं फायनल घेतलं? ते अकलूजचं. होय, सोलापूर जिल्ह्यात. मित्रांनो, ह्या बैलाची मुलाखत घेण्याचं कारण, आपण आठवणीतले वेगवेगळं बैल घेतो, पण आपण म्हणू बब्या झाला, बब्यानंतर जिंतेश सोन्यान जो मधला पिरियड होता का ना, तो भारावून टाकलेला राजानं, अंबरनाथचा राजानं. आणि महाराष्ट्रातील असा पहिला बैल म्हणू जिथं जो भिंजोडलाही म्हणजे त्यानं ठसा उमटवला, आणि इकडे छकडी शर्यती ती. तर तिचं रेकॉर्ड आहे. भिंजोडला किती वर्ष गाडी त्याची मिली नव्हती? भिंजोडमध्ये 7 वर्ष पळायला गाडी. 7 वर्ष. मित्रांनो, मला नाही वाटत एवढा विक्रम कुठल्या बैलाचा. 7 वर्ष अपराजित मुंबईला असणारा बैल अंबरनाथचा राजा. बर, आणि घाटावर जी छकडी शर्यत असते तिथं किती नंबर घेतले राजानं आज, म्हणजे आतापर्यंत होते ते? जवळजवळ 100च्या वरती फायनल मारले. 1 नंबर. राजा कोणाकोणावर बरोबर पळाला? वाघरे बरोबर पळाला. पुन्हा ते जाधवांचा निवास ते होते, हिरा, तो हिऱ्याबरोबर पळाला. पुन्हा रसवाला म्हणून काळ्याचं होते, शुगर त्याच्याबरोबर पळाला. अजून तो सासवडच्या तिथे त्यांच्या बैलावर पळाला. पहिलवान राहुल जगताप यांचा फुल्या बैल, त्यांचे वडील पळवायचे. बरं, अजून राजाचं वैशिष्ट्य म्हणजे असं सांगता येईल की राजा हा टिकून पळणारा बैल होता. किती वर्ष म्हणजे पळाला? तुम्ही म्हणताय 7 वर्ष म्हणताय, पण त्याच्या अगोदर बी पळायचं? त्याच्या अगोदर ते अण्णा काळ्याकडे होतं. होय, त्यांच्याबरोबर. बरं, तुम्ही ज्यावेळेस आणल्यानंतर कितव्या दिवसात त्यानं गुलाल पहिला तुम्हाला दिला? पहिला गुलाल म्हणजे तो अकलूजला फायनल मारली, त्याच्यानंतर कडेपूरच्या मैदानात, कडेपूरच्या मैदानात पण तिथं पण पडली गाडी, शेमीला पडली, तरी आम्ही तो घेतला बैल. बर,
असं खूप कमी होतं की एखादा बैल समजा सीमेला पडला तर विकत घेतला जातो, कारण आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. पण असं राजाच्यात काय दिसलं की राजा हा बैल घेतला पाहिजे, ह्याचं फ्युचर खूप मोठं असणार? त्याची जी स्पीड होता ना ते पाहिलं आम्ही, जोरदार पळणारा बैल होता. कुठल्या जातीचा होता हो राजा? तो खिलाडच होता, पण निम खिलाड म्हणजे असं. बर, आता तुम्ही ज्यावेळेस बैल घेतला पळायत, तुम्ही सांगितलं की सेमीला ज्यावेळेस त्याचा पराभव झालेला घेतला आणि इकडे आल्यानंतर सिलसिला चालू केला. पण मला सांगे कुठे कुठे ते असे ठळक एक नंबर आहेत त्याची? सगळ्या भागात होत्या तिकडचे. तरी कुठे? पुशेगाव, आपणा ते कोरेगाव, अशा मोठ्या मोठ्या राऊंडात समाल. मी असं ऐकून आहे जिथं जिथं पारंपरिक मैदान होत्या तिथं सगळ्या गावात राजाने एक नंबर गेलाय. वा, अजून काय काय विक्रम आहेत? जसं मित्रांनो मी मगाशी चर्चा केली, 7 वर्ष अपराजित राहण्याचा विक्रम राजाचा होता. अजून काय काय विक्रम आहेत? विक्रम म्हणजे बैल पाळाचा ते विक्रम आहेत त्याचे. ह्या बैलाची अजून एक मुलाखत घेण्याचं कारण सांगतो. हा बैल जसं मी सांगितलं दोन्हीकडे पळणारा, त्यामुळं जे आपण म्हणू दोन्ही साईडचं प्रेम भेटलं, छकडी शर्यतीचं बिनजोडचंही. पण ज्यावेळेस पळायचा त्यावेळेस कसं आता आम्ही तर बघितलं नाही पळताना, कसं पळण्याची त्याची कशी पद्धत होती, कसा पळायचा तो? सरळ पळायचा. हां, सरळ म्हणजे सुरुवात कशी करायचा? काय काय बैल कशी करतात की सुरुवात थोडी कमी असते, नंतर तोंडाला जादा पळतात, तसं राजा कसा पळायचा, त्याची पळण्याची पद्धत कशी? सर सुरुवातीपासून जो पळायचा तो वाघरे नावाचा जो बैल पहिला त्याला पायरा होता, तो पुढे तो वाघरे खेचीत न्यायचा, तो पण पळणारा बैल होता, नरमादी गाडी पळायची. बर, आता आपण पळण्याचं वैशिष्ट्य घेतो, पण त्याची खांशी कुठली होती, कुठल्या साईडनं पळायचं? दोन्ही साईडले पळत, दोन्ही खांच्याला पळायचं. तर त्याची काय अशी भीती, सरळच यायचा तो बैल, आणि कधी बाहेर पण नाही गेली गाडी. आज पण त्याच्या करिअरमध्ये त्यानं कधीच बाहेर नेलं नाही गाडी, बाहेर कधी गेलीच नाही. मित्रांनो हा एक विक्रमच आहे की एखादा बैल पळतोय, 7-8 वर्षाचं करिअर आहे, तास सोडून कधी बाहेर गेलाच नाही, तो कधीच गेला नाही. कधी गेला. वा, म्हणून ही बैल अशी होडे नाही, आणि ही आपल्या काळातल्या तरुणांना, त्याच्यानंतर काय काय लोकांना कळावं की अशी बैल इतिहासात होऊन गेलेत. 7 वर्ष बिनजोडला कोणीही म्हणजे हात धरू शकत नव्हतं, इकडं 100च्या वर 1 नंबर, म्हणजे तो काळ कसा झपाटून ठेवला होता बघा. पण किती मैदान व्हायची हो महिन्याला त्यावेळेस? महिन्याला 4-5 मैदान व्हायची, किंवा जास्त पण व्हायची कधी सीझन असल्यावर. तसं ड्रायव्हर कोण असायचं? ड्रायव्हर राजाच्या संभा पण असायचा, संभा ड्रायव्हर काले तो, आणि लिमचा मदन म्हणून होता तो असायचा, वाघेरीचा शब्बीर म्हणून आहे तो पण असायचा. असे 2-4 ड्रायव्हर होते, ते परमनंटच होते. बर, आता थोडं आपण राजाची चर्चा करतोयच, पण काय झालंय आता तुम्ही जुन्या तर गाड्या बघत आला, म्हणजे 92 पासून ह्या नादात आहेत तुम्ही सगळी, पूर्ण तुमचं कुटुंब. तर आत्ताच्या गाड्यामध्ये काय तुम्हाला दिसतं? आत्ताच्या गाड्या पण काही बैल पळणारे आहेत, नाही अशातले नाही, पण तो बैल कसा सरळ आणि भीती वाटत नव्हती की ही गाडी पडेल म्हणून. जिथे जाल तिथं फायनलच घ्यायचं, ठामपणा होता तेवढा. पण फरक काय जाणवतो? 92च्या गाड्या म्हणजे गाड्यांची संख्या कमीच होती त्यावेळेस, बक्षिसांची रक्कम कमी असणार, पण बैलगाड्यात एकंदरीत मानसिकता कशी, पहिली मानसिकता लोकांची नाचतात, काय सांगाल याच्यात? ते कसं, हा नाच शेतकऱ्यांचा आहे, ते शेतकरी तिथे जमायचे आणि भांडणं तर कमीच व्हायची, आणि तेव्हा कॅमेरे नव्हते. पंचांनी जो निर्णय दिला तो फायनल, ते अशाप्रमाणे ते चालत, आणि एवढी भांडणं वगैरे होत नव्हती. पण आता पण काळ पण चांगला आहे, का आता कॅमेऱ्यामुळे निर्णय चांगला होतो, पार्सलिटी करता येत नाही, कारण कॅमेऱ्यात पाहिल्यावर लगेच दिसतं तुम्हाला तुमच्या गाडी कुठल्या मार्गाने कशी आहे. त्याच्यामुळे तंत्रज्ञान आल्यामुळे थोडी पारदर्शकता आली. पण असं वारंवार म्हणलं जातं, मी मुलाखतीत विचारतो की काय काय लोक म्हणतात, जुनी लोक म्हणतात की पहिली मजा यायची, आता तशी मजा येत नाही. तर काय हरवलंय? तुम्ही एवढ्या वर्ष गाड्या बघताय, अजूनही बघताय, काय हरवलंय? हरवलं असं म्हणता नाही येणार, पण तेव्हाच्या बैलगाड्या होत्या ते म्हणजे पारदर्शकता 55 असायची, आणि बैलांची मोठी मोठी बैलं असायची, तर तेव्हा पहिला हे हे करायचं म्हणजे बघूनच करायचे.
तर त्याच्यामुळे त्या गाड्या सगळ्या याच्या आणि प्रत्येक ठिकाणी जिकडे तिकडे फायनल वगैरे घ्यायची, कधी पडायची पण गाडी, पण फार कमी पडायची, जास्त करून जिंकायची. त्याचं प्रमाण पैशाचं प्रमाण कमी आहे. तुम्ही आता माग स्क्रीनवर पाहताय राजा, म्हणजे नावाप्रमाणे राजा होता, बैलगाड्यातील राजा. हा. त्याची कसलीच कदर नव्हती, म्हणजे सरळ पळणं एवढंच माहीत होतं. त्याचं सांभाळ म्हणजे कसा असायचा, म्हणजे आता मुंबईत बैल किती दिवस असायचा? पावसाळ्यात मुंबईला ठेवतो आम्ही, पावसाळा संपला काय ताबडतोब चिडाय. पण उलट करताय तुम्ही, पावसाळ्यात तर म्हणजे बैल खरं तर त्या सीझन नसायचा ना, शर्ती बंद असायची. आणि इकडे लवकर सुरू व्हायचं, काय गणपती झाल्यानंतर पेडगावचं पहिला मैदान असं, तिथे सुरुवात झाली का मग न्यायून वाटेकरला ठेवायच्या, मग ते लोक रावणार न्यायचे, मग आम्ही पण असं. पहिली माणसं बैलगाड्यातली तुम्ही बघायचं ना, आत्ताचे बघताय तरुण पिढी आलेत, काय काय ज्येष्ठ लोकही आहेत, त्यात फरक काय जाणवतो तुम्हाला? फरक एकच आहे का, जो पहिला नाद जो होता तो म्हणजे असं हे नव्हतं, तेव्हा गाड्या पण कमी असायच्या. आता कशा हजार गाड्या असतात, तर त्या दिवशी पेढीवर 1000 गाड्या होत्या आणि राबवतात चांगलं लोक, नाद तर चांगला आहे तसं. आणि हा नाद शेतकऱ्यांचा आहे, तिथे काय शेतकरीच जास्त असतात. बर. आणि ती आवड पहिल्यापासून निर्माण झालेली ती आज पण आहे. तुमची जवळजवळ 4थी पिढी ह्यात आहे. काय सांगाल, म्हणजे एक असतो वारसा, म्हणजे आता तुमची सगळी मुलं असतील, तुमचे सगळे भावांची मुलं सगळी उच्च शिक्षित आहेत, तर कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, भरपूर सगळे आहेत. तर उच्च शिक्षित असून बैलगाड्या क्षेत्राकडे ही 4थी पिढी आत्ता आहे, तर काय सांगाल या नादाविषयी? काय सांगाल या नादाविषयी? आम्ही नाद करून आता ही पोरं शिकतात, पण आता आमचे भावाची मुलं 2 फार्मसी केलेले आहेत, ते याची मेडिकलचे सगळे स्टोर वगैरे, आमचे 2 दुकानं आहेत आमची मेडिकलची. आणि आता माझी 3 मुलं आहेत, एक सून आहे, ते 4ही डॉक्टर आहेत. बापरे, वा. आणि मोठा मुलगा MD मेडिसिन आहे, वा. आणि दुसरा आहे तो सर्जन आहे, MS आहे, आणि त्याने लंडनला जाऊन पण लॅप्रोस्कोपी केली शिक्षण घेतलेलं आहे, तर तो मोठी मोठी ऑपरेशनं करतो. आणि माझी मुलगी पण आहे डॉक्टर, ती ठाण्याला कलव्याच्या हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करते. माझा जावई पण डॉक्टर आहे. सगळे डॉक्टर आहेत, पण हे झालं प्रोफेशन, म्हणजे आपण म्हणून ते कॉमन आहे. पण ह्याच्यातला अजून एक कॉमन जो आहे की बैलगाड्याचा छंद. छंद म्हणजे हा खानदानी छंद. माझे आजोबा मालकरी होते वारकऱ्यांच्या बरोबर, पण त्यांना पण भयंकर नाद होता. त्याच्यामुळे माझ्या वडिलांचा एवढा नाद होता की त्या बैलगाडी शर्तीचा विषय जर कोणी काढला तिथनं उठायचे नाही, एवढा नाद होता. पण तुम्ही टोकलं नाही का मुलांना की अरे कशाला बैलगाड्याचा नाद? आपलं नाही, आम्हाला पण नाद होतो, आम्ही त्यांच्या बरोबरच जाऊ. माझा एक छोटा मुलगा होता जो सर्जन आहे, त्याला नाद नाही, तो बोलतो आम्हाला कधी कधी, पण असं मनापासून नाही. बर. तुम्ही ज्यावेळेस जात होता, तुमच्या वडिलांबरोबर जात होता, तर पहिली कशी माणसं कशी असायची? म्हणजे असं म्हटलं जातं की दिलेला शब्द पाळणारी लोक. हा, पण अजून काय काय सांगाल? जुन्या काळातली व्यक्तिमत्व बैलगाड्यातील कशी होती? व्यक्तिमत्व आता आम्ही या इथनं कोकणातून घाटावर जायचं, देशावर जायचं, पण त्या लोकांनी कधी आम्हाला असं वाईट वागणूक दिली नाही. नाही तर आम्ही तिथे गेलोच नसतो. चांगले वागवायचे आम्हाला. जो आमचा शौक आहे त्याला कधी आडवे आले नाहीत. जे सत्यता आहे ती सत्यता ते लोक पाळायचेच. म्हणजे प्रामाणिकपणा होता. बरं, पुन्हा आता राजाकडे जाऊया. राजा तुम्ही आणला आणि अगदी आपण म्हणू की त्याचा प्रवास चालू केला, गुलालात असणं, अनेक विक्रम केले. पण मला तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, खूप वर्ष गाड्या बघताय, अनुभवताय. पहिलं पैरं कसं टिकायचं ना आता का टिकत नाही? काय तुमचं निरीक्षण आहे? कारण तेव्हा आपसात मतभेद होत नव्हते आणि दोन्ही पार्टींना इंटरेस्ट असला मग ते गाडी पळवायचे ते. आणि राऊंडात जर चांगलं वागणूक असेल तर आपल्याला काय त्रासच नाही ना, बैलांचा काम बैल करतो. पण आत्ता काय म्हणजे आत्ता कसं आहे, प्रत्येक दिवशी नवीन. आता कसं आहे, थोडासा जुगार टाईप झालेला आहे आर्थिक बाबतीत. हॉटेल ते पैसे उडवायचे, महागाची जनावरं घ्यायची. आता हा प्रकार घडलेला, म्हणजे ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांचा आज जमाना आहे. आज जमाना आहे.
वास्तव मांडताय आणि खरं सांगताय तुम्ही. ज्यांच्याकडे आर्थिक रसद आहे त्यांचा खेळ राहिलाय म्हणताय. बरोबर. कारण ते ड्रायव्हरला पैसे देणार भरपूर. आणि आता नाद तसं चांगलंच आहे. आता हे जुगार म्हणजे कसं आहे, हे आर्थिक परिस्थितीमुळे. नाहीतर चांगले आता जे गटात वगैरे जे पळतात चांगली जनावरं, त्यांचा मान सन्मान केला जातो. आणि जे राऊंडा भरवणारे लोक पण आता चांगले आहेत. स्वतःचा खर्च, आता परवाच्या तुम्ही शर्ती पाहिल्या असतील, जवळजवळ 10 लाख रुपये त्यांनी बक्षीस दिले. प्रभाकर देशमुख जे आयुक्त होते ते, आणि प्रशासकीय अधिकारी होते, त्यांनी ते एवढे पैसे घालवणे पण साध्या माणसाचं काम नाही. म्हणजे ज्याला नाद आणि ज्यांची परिस्थिती आज आहे असे लोकच ते पैसे खर्च करू शकतात. राजाचं अशी कुठली ठळक फायनल सांगा की मला अजून आठवते आणि म्हणजे ही मी विसरू शकत नाही, असे तुम्हाला आवडणारे कुठले ते जे गुलाल आहेत? पुशेगाव, कोरेगाव, मोठे मोठे विटाला जायचे. पुशेगावात काय झालं एका मैदानाचा आम्हाला किस्सा सांगा. पुशेगावात काय झालेला विषय? पुशेगाव चांगली पळाली गाडी, म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्या असायच्या तिथे. आणि तेव्हा कॅमेरा नव्हता, पंच जे देतील तो निर्णय. आता पुशेगावचं मैदान नामांकित मांडलं तर हिंद केसरीचा त्याला आपण दर्जा देतो सगळी. तर काय नक्की कोणाबरोबर होता राजा तो सांगा ना. पुशेगावचं ज्यानं 1 नंबर घेतला त्यावेळेस काय झालेलं ते दिवसभर? पहिरा कोणावर होता? त्याबरोबर जाधवांचं बैल होतं. त्यावेळेस त्यांनी पहिला घेतली ती फायनल तिथे. आणि आमचं दुसरं पण एक बैल होता, आम्ही निऱ्याहून घेतलं होतं. भागोजी भटलांचा बैल होता, सुंदर म्हणून. आणि एक लाडक्या नावाचा बैल होता, त्यांचा पहिला करून पण तिथे फायनल घेतलं होतं. तर अशी बरीचशी बैल होतात की मी नाव सांगू शकत नाही, एवढी बैल झालेत. तर त्यात म्हणू आपण तुमचं नाव महाराष्ट्रभर पोचवलं ते राजाने. बरं. पण आता तुम्ही तर इथं आपण राहतोय उल्हासनगरमध्ये, पण हे अंबरनाथचा राजा नाव कसं पडलं? कारण आम्ही अंबरनाथ राजा, अंबरनाथ. आणि आमचं गाव आहे ना तो उल्हासनगरच्या बाजूला. बरं. म्हणजे पहिलं काय असेल मला वाटतंय की खूप ठराविक बैल मुंबईवरून येत असणार आणि त्यामुळे त्या मोठ्या प्रदेशाचं नाव फेमस होत असेल. गावाला सुरुवात तर आम्हीच केली. सुरुवातीला आम्ही बोललो ना, त्या लोणावळेवाल्यांनी आम्हाला मसूरला घेऊन गेले. तिथे राऊंड पाहिला, तिथे माझे वडील होते आणि तिथे जे.पी. पाटीलांची त्यांची भेटगाठ करून दिली. तर तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं काही एक चांगली पळणारी जोडी आम्हाला द्या, आम्हाला पण नाद आहे. तर तेव्हा जे.पी. पाटलांनी सांगितलं की तुम्ही 1 मेला माझा राऊंड असतो वाघेर इथे ओगलेवाडीला, तिथे या तुम्ही, मी तुम्हाला जी पाहिजे ती चांगली जोडी घेऊन देऊ. तर गेलो आम्ही तिथे 1 मेला. आणि माझ्या वडिला आम्ही त्यांच्या घरी गेलो जे.पी. पाटलांच्या. तर त्यांनी विचारलं, दादा तुम्हाला कुठली जोडी आवडली? तर त्यांनी सांगितलं का 11 नंबर गटात जी इथे पळाली ती गाडी जर दिली, ती बैल दिली आम्हाला तर चांगलं होईल. ठीक आहे बोलतो, दिली तुम्हाला गाडी. आणि तेव्हा स्वस्तात दिली 30,000 रुपयाला. पण दिली म्हणजे शब्दाला पक्की माणसं. शब्दाला पक्की. त्यांनी असं नाही सांगितलं की ती गाडी पळते. आणि त्या गाडीने अशी आमची मन म्हणजे हे हाऊस पूर्ण केली. या भागात कोणालाच ठेवलं नाही, एवढे पळायचे. वा. जी.पी. भाऊ आज नाव सांगितलं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आठवण झाली. आणि ही माणसं खरंच ग्रेट होती म्हणून त्यांची नावं पुन्हा पुन्हा निघतात. तर अजून एक ह्यांनी नवीन माहिती सांगितली, मलाही माहिती नव्हतं. बिनजोडमध्ये म्हणजे घाटावरून तुम्ही पहिल्यांदा बैल इकडे आणली? हो, त्यांनी जेव्हा बैल दिली आम्हाला जे.पी. पाटलांनी, तेव्हा इकडे तर पळवले. तिकडे आपल्या वडीला तिथे पण फायनल मारली होती त्या बैला. मग त्यांच्यानंतर नाद ते वाढतच गेलं. मग आम्ही पण बैल घेतच गेलो. त्याच्यानंतर राजा वगैरे हे आले. म्हणजे पुढची घेतली. पण आता लोकांना प्रश्न पडतो की ठीक आहे, मुंबईसारख्या आपण मोठ्या शहरात राहतो, उल्हासनगर किंवा त्या मोठ्या शहरी भागात राहतो, तर हे बैल वगैरे सगळ्या गोष्टी आवड असणं तुम्ही सांगितलं कारण, पण करता काय? कारण म्हणजे शेती करायचं ना. शेती होती आमची भरपूर. किती एकर होती त्यावेळेस शेती? कारण त्या टायमाला 20-25 एकर आमची शेती होती. आम्ही स्वतःला कसायच होती, नांगर वगैरे. तशी बैल असायचीच. आणि तो नाद आम्हाला पहिल्यापासून आहे. बर. आमचे आजोबा वडील. बर. तुम्ही राजकारणातही सक्रिय होता आणि मी असं ऐकून आहे
की राजा पळत होता त्यामुळे एक वेगळं ग्लॅमर आलं तुमच्या नावाला. म्हणजे बैलामुळे ग्लॅमर आलं आणि त्याचा फायदा नक्की राजकारणात झाला आणि तुम्ही नगरसेवक झाला. काय किस्सा आहे तो? तेच आता ते करता करता आम्ही राजकारणात आलो. आम्ही इथे आलो अंबरनाथला निवड जेव्हा आलो ते मुलांच्या शिक्षणासाठी. बरं. आणि त्याचा फायदा आला 3 मुलं डॉक्टर झाली. नाही तर एक डॉक्टर होणं कठीण असतं. 3 मुलं डॉक्टर झाली तर तो पण अभिमान आम्हाला आहे. आणि ही नाद आमचं चालूच होतं. मुलं पण आमच्या बरोबर जायची बघायला राऊंड. तर त्यांना चहा पण रक्तात येते. नाही पण त्याचा राजकारणात फायदा झाला का? बैलगाड्यात नाव असल्यामुळं तुमच्या वडिलांचं नाव होतं, तुमचं नाव होतं, नक्की फायदा झाला. बैलगाडी क्षेत्र मित्रांनो तेवढ्या पुरतं मर्यादित पूर्वीच्या काळीही नव्हतं ना आताही नाहीये. त्यामुळं त्याचा प्रभाव अगदी समाज जिथं जिथं आहे, जिथं एकट्ठा होतं तिथं होतोच. म्हणून बैलगाडा क्षेत्र हे खूप समदूर गेलेलं आहे, जगभरात गेलेलं आहे. बरं, आपण आता ही चर्चा घेतोय. राजाच्या ठळक गोष्टी सांगा. ते शरीर कसं होतं? शरीर चांगला बांधा वगैरे त्याचा जो होता ना, म्हणजे पळणारच असं पैलवानासारखं बांधा होता. तर तो कधी मागे पडला नाही आणि त्याला कसलाच बैल मारायचा नाही किंवा जाणवलं. चांगला पडणार बैल. स्वभाव कसा? स्वभाव वैशिष्ट्य कसे राजाचे? स्वभाव अशा होतं का तो माराबिराचा नाही. तिथे काही जनावरं जे असतात ना माणसावर वगैरे धावतात, असं तो नव्हतं. पळणं हाच त्याचा उद्देश आहे. पळण्यासाठीच आला होता जन्माला आपण असं म्हणू. पण काय होतं कधी कधी असं तुम्ही आता जवळनं राजा बघत होता, वडिलांबरोबर जात होता, तर कधी असा अनुभव आलाय का तुम्हाला? अरे राजाला तर असं माणसागत कळते. कारण आपण म्हणतो ही बैलला सगळं कळतं फक्त बोलता येत नाही. तर तसं तुम्हाला कधी अनुभव आलेला की ह्याला सगळं माणसागत कळतं? माणसागत म्हणजे असं आहे का त्याचा नेम जो होता ना, जे आपल्याला जे पाहिजे होतं पळणार वगैरे असा पळाच होतो आणि प्रत्येक ठिकाणी तो शक्यतो फायनलच मारतो. पण म्हणजे नक्की कसं तुम्ही सांगायचं का 1 नंबर करायचे वगैरे? मग ते तो करायचा कळायचं त्याला. बघा मित्रांनो, म्हणून आज आपण आठवणीतील राजा बैल घेतो, अंबरनाथचा राजा. ही बैल मी सांगतो असं नाही, तुम्ही त्या भागात कोणाला पण जर विचारलं ना राजाबद्दल तो सांगेल अंबरनाथचा राजा काय होता. म्हणून आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतोय की ही बैल अशी जन्माला आली, पळाली आणि आपला असा ठसा उठवून गेली की बैलगाडा क्षेत्र जोपर्यंत आहे तोपर्यंत राजाचं नाव निघणार. तुम्ही आता तो काळ्याचा संभा ड्रायव्हर आहे, त्याला जे त्याची मुलाखत घेतली तो पण सांगेल एक काळ अंबरनाथच्या राजाने गाजवलं. बर. आता काय होतंय, आपण सगळ्या गोष्टी चर्चा करतोय. आता राजाचं म्हणजे आपण म्हणू की ही खरं कुठल्याही मालकाला आवडत नाही सांगायचं, तरी मी विचारत असतो कारण लोकांना कळलं पाहिजे. राजा शेवट कशानं झाला? शेवट कशा म्हणजे त्याचं वय झालं. म्हणजे आता 7 वर्ष आमच्याकडे होते, त्याच्या आधी तो अण्णा काळे वगैरे त्यांच्याकडे किती वर्ष होते ते मला माहित नाही, पण त्यांनी मनाने आम्हाला दिलं तो बैल आम्ही मागितल्यावर. आणि मग ती सुरुवातच झाली ती. प्रत्येक राऊंडला जिथे जायचं तिथं. शेवट कशानं झाला? म्हणजे वृद्धाप काळानं झाला का? वृद्धाप काळानं. किती वर्षाचा होता त्यावेळेस? म्हणजे मला वाटतं 20 वर्षाचं लाईफ असेल त्याचं. म्हणजे पाक सगळं जगून झाला. आता मी आलोय तुमच्या घरी, बघितलं घर आहे, मुलं सगळी सेटल आहेत, सगळं आनंदी आयुष्य जगताय. तुम्ही राजकारणातही नगरसेवक राहिला होता, सगळ्या गोष्टी भेटत गेल्या. 15 वर्ष 3 टर्म, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटलेत आणि अजूनही भेटत राहतील. पण एक गोष्ट असते की आपल्या दावणीला राजा नाही, तर काय हरवले वाटतंय तुम्हाला? म्हणजे चांगला पळणारा बैल गेला आमच्यातून, आमचा प्रेम होता त्याच्यावर. आता मागच्या वेळेस मी जेव्हा राजकारण होतो, मी नगरसेवकाचे इलेक्शन लढू, मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, ते प्रचाराला आले अंबरनाथ. तर तो एक अभिमान आहे आम्हाला, राजकारणात सुद्धा चांगली चांगली लोक आम्हाला सहकार्य भेटली. राजानं काय शिकवलं आयुष्यात येऊन? काय नाही, बैलगाडीचं शर्यतीचं नाव कमवण्याचं काम केलेलं आहे त्यांनी. जिथे जाल तिथं फायनल मारत होतं. तो आम्हाला एक अभिमान आहे. एक बैल ज्यावेळेस दावणीला असतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला देत असतो, नाव काढत असतो, पण एक गोष्ट असं आहे की ह्या मुख्य जनावरांकडून मी एक गोष्ट अशी शिकलोय
की राजा नसता तर ती गोष्ट मला कधीच कोणाकडं शिकली नसती. तर अशी कुठली गोष्ट आहे? तर कारण माझ्या वडिलांना एवढा नाद होता का बैलांशिवाय ते राहत नव्हते. आणि ती ज्यांची चर्चा चालत असेल ना तिथे जाऊन तो कधी उठणार नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही पण त्यांच्याबरोबर जायचो. आम्हाला पण समाधान वाटायचं की चला वडिलांचा नाद पूर्ण होतो. कारण एवढा नाद होता जीवापलीकडे. त्यांना जेवण दिलं तर चालेल पण हे ना पाहिजे. बरोबर असं नाद. म्हणजे आपण म्हणू राजानं एक वारसा दिला तुम्हाला, बैलगाड्याचा वारसा पुढं चालायचा. आज तो 4थ्या पिढीत आहे. तर मित्रांनो, असं आपण राजाचे किस्से ऐकले. राजा तर नेहमीच जिवंत राहील, कारण अशी महाराष्ट्राला वेड लावणारी बैल आपल्यातून गेली, ध्येय रूपातून गेली तरी आठवणीत कायम राहतात. म्हणून कायम जिवंत राहणार अंबरनाथचा राजा.